नमस्कार, मी सचिन पालवे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपंचमी हा सण खूप मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि नागपंचमीलाच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग देखील उडवले जातात। पतंग मांजाचा वापर करून पतंग उडवले जातात आणि तोच मांजा आपल्या जीवाला धोकादायक असतो। थोड्याच वेळापूर्वी मी आमच्या सिटीमध्ये गेलो होतो, तर त्या ठिकाणी डिवायडरच्या बाजूने मी गाडी घेतली आणि या ठिकाणी मला पण मांजा लागला। मी पाठीमागच्या 6 महिन्यापासून माझ्यावरती व्हिडिओ बनवत आहे। तुम्ही माझे 6 महिन्यापूर्वीचे देखील व्हिडिओ पाहू शकता। हा आजच व्हिडिओ बनवतोय असं काही नाही, 6 महिन्यापूर्वी मी देखील खूप सारे व्हिडिओज या मांजाच्या प्रकरणावरती बनवलेले आहेत। पाठीमागच्या मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील पतंग खूप मोठ्या प्रमाणावरती उडवले जातात आणि त्यावेळेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती मांजाचा वापर केला गेला होता आणि यावेळेस सुद्धा नागपंचमीला आपल्या महाराष्ट्रामध्ये मांजाचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणावरती पतंग उडवले जातात। पाठीमागच्या जे 6 महिन्यापूर्वी जो सीन घडला त्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो। मकर संक्रांतीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये पतंग उडवले गेले त्यावेळेस खूप साऱ्या लोकांना त्या पतंगापासून इजा झाली। काहींच्या गळ्याला 35 टाके पडलेले आहेत, तर काहींचे 20-25 असे टाके पडलेले आहेत गळ्याला। मांजाने डायरेक्ट गळा कापला जातो आणि माणसाचा मृत्यू देखील होतो। त्याचप्रमाणे एक मुलगा होता, तो गुजरातला त्या ठिकाणी कामाला होता आणि तो मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्या घरी येत होता। 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे। मकर संक्रांतीच्या वेळेस आपल्या घरी येत होता, घरी येताना मांजाने त्याचा गळा चिरला आणि त्याचा मृत्यू झाला। या व्हिडिओच्या माध्यमातून मला सगळ्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, हे जे काही 5-6 दिवस आहेत आता नंतरचे आपली जी नागपंचमीच्या नंतरचे जे काही आता थोडेसे दिवस आहेत, त्या दिवसांमध्ये थोडीशी गाडी जी आहे ती सावधानपूर्वक चालवा, काळजीपूर्वक चालवा आणि ज्यावेळेस हेल्मेटचा वापर करता त्यावेळेस तुमच्या चेहऱ्यावर तर काय होत नाही, पण हेल्मेट सुद्धा काय आपल्या पूर्ण इथपर्यंत येत नसतं। हेल्मेट काय इथपर्यंत येईल, ही अख्खी बाजू आपल्या हेल्मेटने सुद्धा मोकळीच राहते, परंतु वरचा जरा सेफ राहील तुम्ही, ठीक आहे। तर त्यासाठी एकच सांगेल की थोडीशी काळजीपूर्वक गाडी चालवा आणि सावकाश गाडी चालवा आणि रस्त्याच्या कडेने ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस थोडंसं सावधानीने चाला आणि थोडंसं पाठीमागची एखादी जर पुढं मोठी गाडी असेल ना, तर त्या गाडीच्या पाठीमागं थोडंसं 100-150 फूट अंतर घेऊन त्या पाठीमागं गाडीचं अंतर पाठीमागे तुमची गाडी चालवा। जास्तीत जास्त 2 व्हीलरवाल्यांना त्याचा धोका होऊ शकतो, 4 व्हीलरवाल्यांना तर काही नाही, पण 2 व्हीलरवाल्यांनी ना जी मोठी गाडी पुढे चाललेली असेल एखादी, तर त्याच्या पाठीमागे चालण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून ती काही जी दुखापत आहे किंवा जे काही मांजा जरी पडलेला असला तर त्या मोठ्या गाडीने त्या ठिकाणी तो मांजा आहे तो तुटून जाईल आणि तुम्ही एकदम सेफली राहाल। तर या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की हे जे काही आता दिवस आहेत नागपंचमीच्या नंतरचे 5-6, हे थोडेसे सावधानीने चाला, सावधानीने गाडी चालवा आणि थोडीशी गाडी जी आहे ती स्लो चालवा, गाडी कुणी लई फास्ट चालवू नका। धन्यवाद।